पावसाळ्यात मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका दरवर्षीच असतो। डोंगराळ भाग पोखरून त्या ठिकाणी अनधिकृत वस्ती उभारली जाते। पावसाळ्यात अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होतं। त्याला मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तसंच झोपडी माफिया जबाबदार आहेत। घाटकोपरमधल्या अशाच ठिकाणांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो घाटकोपरचा खंडोबा टेकडीचा परिसर आहे। या परिसरात गेल्या वर्षभरापासून कुठल्याही प्रकारचं बांधकाम नव्हतं, परंतु सध्या आपण इथली परिस्थिती पाहू शकतो। हे संपूर्ण जे बांधकाम आहे ते आता सध्या या ठिकाणी जोरात सुरू आहे। राजरोसपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे, परंतु इथे कुठल्या लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे ना इथल्या कुठच्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे। आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता एकदम प्रचंड असा उतार आहे आणि या उताराजवळ आपण बघू शकतो कशी उतारावर अशा प्रकारची घरं बांधली गेलेली आहेत, जेणेकरून जर पावसाळा आता जवळ आलेला आहे आणि जर दरड कोसळण्याची जर घटना घडली तर इथे किती मोठी आपत्ती येऊ शकते हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। दरम्यान आपण या ठिकाणी चित्रीकरण करतो आहोत, परंतु या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक देखील आहेत ते देखील या ठिकाणी धमकावत आहेत। अक्षरशः म्हणजे इथली लोक कशी दहशतीच्या वातावरणाखाली राहत असतील याची प्रचिती येतेच आहे। परंतु यांना पाठीराखा कोण आहे, हे सगळं अनधिकृत बांधकाम उभं करण्यासाठी कोण या ठिकाणी आहे? आपल्यासोबत काही नागरिक आहेत। सर, इथे आपण पाहिलं अतिशय तीव्र उतारावर एका डोंगरावर अशा प्रकारची घरं बांधली जातात, अनधिकृत घरं आहेत। काय सध्या परिस्थिती आहे? पावसाळा जर आला तर काय इथे होऊ शकतं? इथे पावसाळ्यात दरडी कोसळू शकतात आणि खाली असणाऱ्या रूमचं नुकसान होऊ शकतं। आणि हे जे बांधकाम आहे ते इथले असणारे अनेक वर्षापासून ते शिवसेनेची सत्ता असल्यामुळे इथले जे नगरसेवक आहेत किंवा विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, या सर्वांचं मिळत असून या महानगरपालिकेचा सुद्धा अधिकाऱ्यांचा यांना सपोर्ट असल्यामुळे या अनधिकृत बांधकाम जोरात चालू आहे। जर अशा प्रकारच्या झोपड्या इथे बांधलेल्या आहेत, कोणाचं तरी घर बसवण्याचं काम चालू आहे, परंतु त्याच्यामुळे लाखो घरं उजाडू शकतात, हे मात्र या लोकप्रतिनिधींनी किंवा इथल्या अधिकाऱ्यांनी बघितलंय का? हा नेमका एक सवाल आहे आणि हे कधी थांबेल, या घटना कधी आटोक्यात येतील, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।